आणखी ती तक्रार जी झालेली आहे त्याच्यावर काही लोकांच्या सह्या आहेत. मी त्या लोकांशी बोललो. माझे कमीत कमी त्या 21-22 पेक्षा सोबत माझे 15 ते 18 लोकांशी माझं बोलणं झालं आहे. आणि त्या सगळ्यांनी डिनाय केलं. त्यांनी म्हटलं की आमची सही नाहीये. काही लोकांनी म्हणलं की आमची सहीच नाहीये. म्हणजे त्यांनी सही केलीच नाही, त्यांची खोटी सही त्यात टाकण्यात आलेली आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी वेगळं सांगून आमच्याकडून सह्या घेतल्या. आता हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय, आपण ज्याला म्हणतो, पक्षांतर्गत झालेला असेल. आणि खरंच एक चुकीचा संदेश बाहेर या लोकांनी काही काढलेला आहे. याची आम्ही पक्षांतर्गत पूर्ण शहनिशा करू की ही कोण लोक आहेत, कशाला अशी खोटी कंप्लेंट बाहेर काढलेली आहे. आणि नवनीत राणा ह्या आमच्या स्टार प्रचारक आहेत, त्या आमच्या नेत्या आहेत, मोठ्या नेत्या आहेत त्या आमच्या. अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारे खोडसाळपणा करणं हे अतिशय चुकीचं आहे. एक वेगळा संदेश पार्टी पक्षाची बदनामी करण्यात येत आहे. आणि हे एक निश्चितच आता पक्का आहे की ज्यांनी हे कारस्थान केलं आहे त्यांच्या विरुद्ध पक्ष कार्यवाही करेल. आणखी ती तक्रार जी झालेली आहे त्याच्यावर काही लोकांच्या सह्या आहेत. मी त्या लोकांशी बोललो. माझे कमीत कमी त्या 21-22 पेक्षा सोबत माझे 15 ते 18 लोकांशी माझं बोलणं झालं आहे. आणि त्या सगळ्यांनी डिनाय केलं. त्यांनी म्हटलं की आमची सही नाहीये. काही लोकांनी म्हणलं की आमची सहीच नाहीये. म्हणजे त्यांनी सही केलीच नाही, त्यांची खोटी सही त्यात टाकण्यात आलेली आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी वेगळं सांगून आमच्याकडून सह्या घेतल्या. आता हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय, आपण ज्याला म्हणतो, पक्षांतर्गत झालेला असेल. आणि खरंच एक चुकीचा संदेश बाहेर या लोकांनी काही काढलेला आहे. याची आम्ही पक्षांतर्गत पूर्ण शहनिशा करू की ही कोण लोक आहेत, कशाला अशी खोटी कंप्लेंट बाहेर काढलेली आहे. आणि नवनीत राणा ह्या आमच्या स्टार प्रचारक आहेत, त्या आमच्या नेत्या आहेत, मोठ्या नेत्या आहेत त्या आमच्या. अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारे खोडसाळपणा करणं हे अतिशय चुकीचं आहे. एक वेगळा संदेश पार्टी पक्षाची बदनामी करण्यात येत आहे. आणि हे एक निश्चितच आता पक्का आहे की ज्यांनी हे कारस्थान केलं आहे त्यांच्या विरुद्ध पक्ष कार्यवाही करेल.